यामध्ये बघा पहिला पुरस्कार तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. आता बघा ज्ञानपीठ पुरस्कार याची आपल्याला स्थापना विचारली जाऊ शकते. स्थापना, त्यानंतर आपल्याला सुरुवात आणि त्याचं स्वरूप या गोष्टी आपल्याला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे बघा त्याची स्थापना झालेली आहे 1961 ला. स्थापना 1961 ला. आणि सुरुवात आणि स्थापना याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. स्थापना झाली 1961 ला आणि सुरुवात झाली 1965 ला. त्यानंतर बघा स्वरूप जर विचारलं आपल्याला, स्वरूप म्हणजेच काय, मानधन. तर बघा 11 लाख रुपये स्वरूप आणि त्याचबरोबर एक सरस्वतीची मूर्ती दिली जाते. बघा 11 लाख रुपये कॅश, त्याचबरोबर एक सरस्वतीची मूर्ती दिली जाते. त्यानंतर हा जो पुरस्कार आहे हा एकूण 23 भाषांना दिला जातो. 23 भाषांना हा पुरस्कार दिला जातो आणि सर्वाधिक वेळा हा जो पुरस्कार आहे हा हिंदी या भाषेला मिळालेला आहे. एकूण 12 वेळा. सर्वाधिक वेळा हिंदी भाषा एकूण 12 वेळा. त्यानंतर कन्नड भाषेला 8 वेळा. मग 59वा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला, तर तो देण्यात आलेला आहे विनोद कुमार शुक्ला. बघा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा देण्यात आलेला आहे विनोद कुमार शुक्ला यांना हिंदी भाषेसाठी देण्यात आला. हिंदी भाषेसाठी. ओके. त्यानंतर तुम्हाला माहित असेल 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार यांना देण्यात आलेला होता. तो पण लिहून घ्या. 58वा पुरस्कार जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी देण्यात आला. संस्कृत. आणि दुसरे व्यक्ती म्हणजे कोण, तर गुलजार यांना उर्दू भाषेसाठी देण्यात आलेला आहे. ओके. आता ह्या ज्या 23 भाषा आहेत, 23 भाषा कोणत्या, तर 22 राजभाषा. तुम्हाला माहित असेल भारतीय संविधानामध्ये परिशिष्ट 8 मध्ये आपल्याला भाषा हा चॅप्टर दिलेला आहे, भाषा हा सेक्शन दिलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 22 भाषा आणि एक कोणती, तर इंग्लिश. राईट. एक कोणती, इंग्लिश. अशा एकूण 23 भाषा आहेत.